आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा अधिक तीव्र होताना दिसत आहे। संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फटाके फोडून अनोखे आंदोलन केले। प्रतिनिधी सय्यद इरफान दुपारी सुमारे 2:15 वाजता एका आंदोलकानं पोतडीभर फटाके घेऊन दुसऱ्या प्रवेशद्वारातून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला आणि आवारात फटाक्यांची लढ फोडली। अचानक झालेल्या फटाक्यांच्या आवाजामुळे परिसरात खळबळ उडाली। पोलिसांनी संबंधित आंदोलकाला ताब्यात घेऊन बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नेले आहे। नमस्कार। सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राइब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो। जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। हा विश्वास आमची ताकद। बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या 4थ्या दिवशी पीक विम्याच्या प्रश्नावर मोठी घडामोड घडली। ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी शेकडो शेतकऱ्यांचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात जवळपास 5 तास ठिय्या आंदोलन केले। बुलढाणा जिल्ह्यातील 1333 शेतकऱ्यांचे सुमारे 1,59,00,000 रुपयांचे पीक विमा दावे प्रलंबित असल्याचा आरोप करत भारतीय कृषी विमा कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। अखेर जिल्हा कृषी अधीक्षकांनी तक्रार दिल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। FIRची प्रत हाती आल्यानंतरच ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले। दरम्यान संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अद्याप सुरू असून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आपल्या कार्यालयात जबाबदारी आहेच ना। जसं आपण गावागावात 1 वर्ष तुम्ही काढलं की कंपनी मोकाट सुटून जाते, मग गुन्हा दाखल होतो तिच्यावर। कारवाईचं काय केलं ते सांगा। किती आले सांगा, किती आले दिलेले आपण त्याचा 2 वर्षात 2 वर्ष तुम्ही काही नाही केलं, असं गळ्यापर्यंत काय घेऊन येता? पत्र जे आहे तुमचा विषय आहे ना, पीक विम्याचा विषय तुमच्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे। पीक विम्याचा विषय तुमच्या डिपार्टमेंटशी तसं लिहून द्या, लिहून द्या तसं आम्हाला लिहून द्या, तसं लिहून द्या ना। पीक विमा कंपनीला काहीही म्हणण्याचा मला अधिकार नाही असं तुम्ही लिहून द्या आम्हाला। लिहून द्या ना, लिहून द्या।